हा, मी मयुरी बोलते. कोलकाता आजरीकर हॉस्पिटलमधील मयुरी बोलते. आज सुनावणी, उद्या सुनावणी, 8 दिवसांनी सुनावणी. अरे असली कसली सुनावणी करत आहात माझी. नमस्कार मित्रांनो, मी एके मराठी मोटिवेशनल या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कोलकाता प्रकरणातील मयुरीची व्यथा या कथेमध्ये मांडली आहे. मुलगी तुमची असो वा कोणाची, जगाला हादरून टाकणारी घटना घडली आहे. काय झालं त्या रात्री 2 ते 6 सकाळी वाजेपर्यंत माझ्यासोबत, तर चला पाहूया. खरंच हे काम एकाचे आहे का? कोण कोण सामील आहे यात? कोण आहे संजय रॉय? काय काय झालं मयुरी सोबत सेमिनार हॉलमध्ये? मित्रांनो, त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीची चिंता वाढत असते. माझ्या पण आई वडिलांना ही चिंता होती. पण आपण एक डॉक्टर आहोत. इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल. लोकांची सेवा करणे हे पुण्याचं काम असतं, असे आपल्या आई वडिलांना समजावून सांगून मी घराच्या बाहेर पडले. कोलकाता शहरात मी डॉक्टरचे शिक्षण घेत होते. 2ऱ्या वर्षात शिकत असतानाच त्याच आजरेकर हॉस्पिटलमध्ये मी ट्रेनिंग डॉक्टर म्हणून काम करत होते. आई वडिलांनी मोठ्या कष्टाने मला डॉक्टर बनवलं होतं. डॉक्टर बनवण्यासाठी मी प्रचंड मेहनत देखील केली होती. आता माझ्या घरचे लग्नासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करत होते. माझ्या घरात सगळे खुश होते, कारण मुलगी आता डॉक्टर बनत होती. लोकांची सेवा करणार, पैसा कमावणार होती. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणार होती. मित्रांनो, नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आले. सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच देखील बघितली आणि खुश होती. ती रात्री 11 वाजता तिने आपल्या आईला फोन केला. मी जेवण केले आहे, तुम्ही जेवण करून घ्या. कारण जोपर्यंत मयुरी जेवण करत नाही, आई देखील तिच्या फोनची वाट बघत असते. आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले. रात्री साधारण 1-2च्या सुमारास तिने आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण देखील केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी, नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या त्या सेमिनार हॉलमध्ये गेली. नंतर मात्र मयुरीला कोणी पाहिलंच नाही. पण 2ऱ्या दिवशी सकाळी सर्वांना खूप मोठा धक्का बसला. सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्यावर एकही कपडा नव्हता. त्या फक्त आणि फक्त शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा. तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं. तिचा चष्मा फुटलेला होता आणि डोळ्यातून रक्त देखील येत होतं. अशा अवस्थेत बघून कर्मचाऱ्याने तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मयुरी जिवंत आहे की मृत्यू झाला आहे माहिती नव्हते, पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला होता. या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे. तिच्यावर बलात्कार केला आहे. आधी बलात्कार, नंतर हत्या. हे ऐकून प्रत्येक जणांनी हळहळ व्यक्त केली. सगळ्याच हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. मला सांगा, सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टर सुरक्षित नसेल, तर मग दुसऱ्या रुग्णांचे काय? आमचं तुमचं काय? हाच प्रश्न आज मनात येत आहे. आणि हे प्रकरण हॉस्पिटलमध्ये झालं. त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच अतोनात प्रयत्न करण्यात आले. RGच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांना फोन करून आपल्या मुलीचे हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली आहे असे सांगितले. पण या गोष्टीवर तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता. घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं. मयुरीची आई देखील डॉक्टरांची विनवणी करत होती. त्यांच्या समोर रडत होती. पण तेथील लोकांना त्यांना काहीच कळत नव्हते. ते सगळं फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते. मयुरीची आई त्यांच्या पाया पडायची, कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं.
तेथे डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानांमध्ये हळूहळू बोलून जायचे. कदाचित मयुरीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण तिथेच मिटवा असे सांगण्यात आलं असावं. पण आपल्या मुलीला नेमकं काय झाले तरी काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते. त्यानंतर दुपारी 2 वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली. मयुरीला बघून त्या आई वडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं. हा क्षण कोणत्याच आई वडिलांच्या बघण्यात येत नसावा. ज्या मुलांना रंगा खांद्यावर खेळवत लहानाचं मोठं केलं, फुलासारखं जपलं, पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत बघून हातपाय हादरून गेले. आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं, तिला न्याय मिळायलाच हवा हे त्यांनी ठरवलं. सगळ्यांनी हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी मयुरीची केसची कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील हे त्यांनी CCTV चेक केले. मयुरीच्या केसची कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील हे त्यांनी CCTV चेक केल्या. तेव्हा हॉस्पिटलमधला एक कर्मचारी पहाटेच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं CCTV मध्ये दिसून आलं. तसाच हा कर्मचारी 40 ते 45 मिनिटांनी परत घाईघाईतच हॉस्पिटलमधून बाहेर पडला. हे दिसलं, पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती. त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचा मोठा अहवाल पोलिसांच्या समोर आला. जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्यांच्या कानांमध्ये लावलेले हेडफोन होते, पण बाहेर पडताना एकच हेडफोन होता. या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. तर तो कर्मचारी देखील होता. सगळ्याच कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ हा कोणत्या मोबाईलला कनेक्ट होतो हे ते बघू लागले. एकाच फोनला फक्त ब्लूटूथ कनेक्ट झाले. तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय. फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. कोण आहे हा संजय रॉय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात. 2019 मध्ये संजय रॉयची भरती येथे झाली. हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तो बऱ्याच काळापासून इथे काम करत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळी माहिती होतीच. महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. तिच्या त्या पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं. बलात्कारानंतर तिची हत्या देखील करण्यात आली होती. रक्त वाहत होते. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून देखील रक्त येत होतं. चेहरा, पोट, पाय देखील जखमा होत्या. ही घटना सकाळी 3 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली असावी. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा. आपला जीव वाचवण्यासाठी, अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न केले असावे. शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे तिच्या जखमांवरून समजून येते. स्वतःलाच वाचवता वाचवता आपले प्राण गमावले. ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. एका मृतदेहासोबत खेळत होता. त्याला ते समजले देखील नाही. कदाचित एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील तो राक्षस जागा झाला असावा. आधीच नशा अंगात चढली असेल. त्या समोर आणणाऱ्या स्त्रीला बघून त्यांना एखादा हैवानासारखा अत्याचार तिच्यावर केले. आरोपीला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याचे खूप व्यसन होते. त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत. त्याचा मोबाईलमध्ये सापडलेले मजकूर अत्यंत क्रूड होते असे देखील समोर आले. आरोपी रॉय याने 4 लग्न केले होते. त्याचे वय 33 वर्ष होते. 3 बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या. चौथी बायको देखील कॅन्सरमुळे मरून गेली होती. तो तर त्याच्या पत्नीसोबतही हिंसा करत असल्याचे समजते. त्याची पहिली पत्नी देहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्थची होती. त्याने बाराकपूर येथील एका मुलीचे लग्न केले पण तेही फार दिवस टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले. याच्या घरातून मारहाणीने ती नेहमीच आवाजे येत होती अशी ही माहिती शेजाऱ्यांनी सांगितली. अलीपूर येथील
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीने ही घरगुती हिंसा तक्रार दाखल केली, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असाही पोलिसांनी सांगितलं. म्हणजे त्याने 4 वेळा लग्न केले असून सुद्धा त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्याची पत्नी 3 महिन्याची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे. त्याची आई आपल्याला लहान बहिणीसोबत तिच्याकडे राहते. तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारण्याचा सुद्धा नकार दिलाय. त्याच्या 2 बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तरीही त्यांचा भाऊ इतका खालच्या थराला जाऊन काम करू शकतो, त्यावर विश्वास बसतच नाही. त्याच्यासोबत म्हणून कोणीही संबंध ठेवत नाही. सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे. आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुग्णालयात नेहमीच ये-जा करत असायचा. उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की 3 महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी अर्जीकर मेडिकलमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी संजय रॉय हा स्वतः तिच्याशी बोलला. औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला. तेव्हापासून तो या महिलेचा फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे. आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असेल. तसेच चार्ट करण्याची धमकीही द्यायचा. त्यामुळे या महिला काहीच करू शकत नव्हती. जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कृत्य घडलंच नसतं. कदाचित ती आज जिवंत असती तर या महिला असे अत्याचार सहन करतात का, असे घाबरतात ते समजत नाही. त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना. तुम्हाला काय वाटते तर त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना करतात. पोलिसांकडे सगळे पुरावे असतात, मग न्यायालय कशाची चौकशी करत असतं? लगेच फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो? आज सुनावणी, उद्या सुनावणी, 8 दिवसांनी सुनावणी. अरे असली कसली सुनावणी करत आहात तुम्ही? सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतः आरोपी स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना का देऊ शकत नाही? सीबीआय कडे केस सोपवला आहे. अगोदर तर आरुषी सुशांत सिंग केस चालली आहे, पण आरोपी काही त्यांना सापडलंच नाही. लोकही ते विसरून जातात, पण आरोपीला काही फाशी होत नाही. मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमीच असते. तर काही सोडून तडफडून मेले पाहिजे अशी शिक्षा यांना द्यायलाच हवी. तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते, हे स्वप्नच राहिले. या सगळ्यांमध्ये त्यांची काय चूक झाली? त्यांनी मुलींना शिकवले, मोठे केले, शिक्षणावर इतका पैसा खर्च केला. तिने देखील इतकी मेहनत घेतली, इतका अभ्यास केला. त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल. डॉक्टर म्हणजे आपण एक देव माणूस म्हणतो, जो की आपला जीव वाचवतो. पण इथे तर देव माणसाला आज जीवनाशी मारलं गेलं, तेही अगदी क्रूरपणे. तिच्या आई वडिलांनी तिला लहानाचं मोठं का केलं होतं? एक मुलगी होणं काही गुन्हा असतो का? आणि सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर इतके हाल बिल्डिंग आहे, म्हणजे एक डॉक्टर मुलीचा जीव जात होता, तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणी का नव्हते? फक्त तो एकटाच करू शकतो का? त्याच्यासोबत अजून दुसरेही कोणी होते हे तर आपल्याला तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल. त्याच्यासारख्या नराधमाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. कुणालाही कुणालाच मारण्याचा हक्क अजिबात नसतो. आता मयुरी गेली, अगोदर अक्षता गेली. फक्त आणि फक्त अशा लोकांमध्ये नाही, त्यांचे कोणी फक्त गजा आडच आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे, पण अजून तीही मिळाली नाही. आता ही केस पण फाशीपर्यंत कधी जाते की अशीच मागे मागे पडत जाते कोणास ठाऊक. मयुरी नाव हे मृत डॉक्टराचं आपणच नाव ठेवलं आहे. त्यांची ओळख लपवण्यात आली आहे. मयुरीच्या आई वडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता उपाय करावा लागेल. आपल्यासारखी जनता नक्कीच सोबत आहे, पण आपण मात्र त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही.
पण तिच्या न्यायासाठी आपण त्यांना बाजूने बोलू शकतो, आपला आवाज उठवू शकतो. मयुरीच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीसाठी आता लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्या सोबतच आहोत. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो. आजकाल मुलगी सुरक्षित आहे का? मग ती डॉक्टर असो वा इंजिनियर असो. आता मला सांगा, यात चूक नक्की कुणाची? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये मला द्यायला अजिबात विसरू नका. न घाबरता तुमचंच मत नोंदवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.